नमस्कार. नमस्कार. आई, काय वाटतंय आता? काय चाललंय? लग्नाची तयारी झाली सगळी? चालली तयारी चालली. आता जवळ आले लग्न 29 जानेवारीला. मग वरळीला जाणार मुलगी? हो, वरळीला जाणार. मजा ना? मजा कुठली? मग तुम्हाला वरळीची पेस बघायला मिळणार सारखा सारखा? असं नाही काय. असं काय नाही? नाही. पण काय वाटतंय नेमकं? काय नाही, लहानाच्या मोठी केली एवढी. लग्न करून जा. वाईट वाटतं थोडं. खरंय. हो दे. स्वाभाविक आहे आईला असं वाटणं. तसा आनंद पण वाटतो लग्न करून तिचं संसारात ती सुखी राहो. बाकी पण व्यवस्थित सगळं ते आठवतं. सगळं बालपण आठवतं. खूप लाड केलेत ना? खूप. काही कमी पडू दिलं नाही. काहीच नाही. मुलापेक्षा तिचे लाड जास्त झालेत. काय वाटतं ताई अशा वेळेला? आत्ताचीच गोष्ट सांगते. 31 डिसेंबरच्या दिवशी आम्ही सगळे बसलो होतो आणि खूप भरून आलं मला. त्यावेळी बाबा पटकन म्हणाले, अरे तू नको टेन्शन घेऊस, प्रत्येक वेळी मी सांताक्लॉज बनून येत जाईल आणि तुला ज्या ज्या वेळी आठवण येईल त्या त्यावेळी मी तिकडे हजर असेल. याच्यापेक्षा जास्त मी काहीच नाही सांगू शकत. शाळेतलं काहीतरी सांगा ना. शाळेत ती एकदम छोटी होती. 3 वर्षाची असताना तिला शाळेत नाव घातलं. बाई बोलल्या तिला भाषण द्यायचंय मला. तर मी तिथं असा डोक्यालाच हात लावला. हिला भाषण देणार. आता ही भाषण तिला तर वाचता येत नव्हतं 3 वर्षाची असल्यामुळे. तेव्हा मी बाईंना बोलली ती भाषण कसं वाचेल? तो बोलतो तुम्ही तिच्याकडून पाठ करून घ्यायचं. मग आम्ही घरी आलो. तिच्या पप्पांनी भाषण लिहून दिलं. ते भाषण मी बोलायची. मग ती भाषण पाठ केलं तिनं पहिलं भाषण 3.5 वर्षाची असताना 15 ऑगस्टला म्हणलं होतं. अरे वा. एवढा आनंद आम्हाला झालेला त्या टायमाला. तो दिवस आठवतोय आता? आठवतो. आणि त्याच्यानंतर ती मीडियात कामाला लागली. जेवढा आनंद आम्हाला पहिल्या टायमाला भाषण म्हणलं तिने तेव्हा आलेला. तेव्हा तिचा पहिला इंटरव्ह्यू बघताना आम्ही टाळ्या वाजवून घरात आनंद व्यक्त केला सगळ्यांनी. म्हणजे आता तुम्ही जबाबदार आहात त्याला? कशाला? तिचं भाषण करून घेण्यासाठी. पण तेव्हापासून तिला जी बडबडायची सवय लागली त्याच्यामुळे मिस्टरांना आता शेवटी तिला कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हावं असं सांगावं लागलं. तुम्हीच आहात त्या जबाबदार त्याला. हसता हसता नकळत माऊलीच्या चेहऱ्यावरती किती छान म्हणजे डोळ्यात पाणी होतं आणि पटकन हसू आलेलं आहे. अशा हसत राहा, आनंदी राहा, काही काळजी करू नका, ती खुश आहे. नमस्कार सासूबाई. हा मुलगा कसा होता लहानपणापासून? चांगलं होतं. आता बिघडला नाही, आता पण चांगला आहे. तुम्हाला कधी शाळेत जावं लागलं होतं त्याच्यासाठी? नाही. हा, पाठवा जायची ना. होय ना? त्याला कधी स्टूलवर उभा केला शाळेत? नाही, तसं नाही. ते छोटा होता काय, मोठा होता ना. पण ह्या छोट्या असताना स्टूलवर उभं केलं होतं? असं नाही. त्याला वर्गाच्या बाहेरच उभं करायचं. चांगला आहे म्हणजे मुलगा. आता सून पण येणार म्हणजे एकदम आनंदाचं वातावरण आहे वरळीत. हो ना? छान आहे. चला छान. हसत राहा, आनंदी राहा. काय दुपारची वेळ आहे, गप्पा मारतो आहोत. त्यामुळे आता ही ताई कसा चहा पटकन करते तुम्हाला कळेल. म्हणजे एरवी तिला ऑर्डर देऊन हॉटेलातनं मागवायची सवय आहे. पण आज ती चहा कसा करते तो आपण बघूया. वेळ सुरू झाली. बसा. हो या. काय? चहा. हो कळलं. का बोलवलंय माहितीये? थांबा, हे घ्या. साखर आहे ना?
पिऊ नाही काय बघायला दिलाय का? हात थरथरायला लागलाय. काय प्रेम आहे याच्यामध्ये. गोड झालंय. गोड आहे. चहा आहे की बासुंदी? उसाचा रस आहे. काय आहे? बासुंदी. बासुंदी घ्या सासूबाई, तुम्ही घ्या. द्या सासूबाईंना द्या. आईला थोडंच. हा आईला थोडंच. घ्या. डायबिटीस हा, नाहीतर असा चहा प्याला तर पोतदार. तिथे ट्रीटमेंट आहे माहिती आहे ना. तुम्ही घ्या दादी. नाही घ्या ना तुम्ही. घ्या ना, घ्या ना. तुम्ही तिघे पिऊन राहिलात तर 1 तासाने मी पितो. देते. थांबा घेतो ना. तुम्ही प्यायलाच पाहिजे असं काही नाही, पण हातात प्रॉपर्टी पाहिजे ना. हा हा, नका पिऊ डायबिटीस. तुम्ही घ्या. आई घ्या. तुम्ही घ्या. छान आहे. छान आहे. प्रेम आहे बोललो. क्या बात आहे. हा फक्त पुऱ्या पाहिजे होत्या बरोबर. करेक्ट. आता हा चहा पिईपर्यंत आमचं काही खरं नाही.